चला मॅच ऑन करूया. मॅच आहे द्वितीय फेरीची. एका बाजूला केळवली टीम तर एका बाजूला आहे पिसानी टीम. हाय व्होल्टेज ड्रामा मॅचला होती सुरुवात. 3 षटकांचा खेळ आहे. अगदी 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल दोन्ही टीमच्या खेळाडूंना. 12 वाजून 11 मिनिटं झालेत. पहिल्याच बॉल वरती गरकन गिरकी घेतले समीर गोगावलेने आणि पहिल्याच बॉल वरती दिलाय मोठा दणका. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीर गोगावले तुफान यांच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉल वरती भव्य दिव्य चौकार. गोलंदाज सतीश जांगळे बाबू यांचं स्वागत केलंय चौकाराने. अरुण दादा लोटेकर यांच्या शुभ हस्ते आपण भेटवस्तू देऊया दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडूंना. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर अगदी हा बॉल डॉट आलेला आहे. जांभूळमुळे टीमचे अतिरिक्त खेळाडू. हो यावेळेला पहा जबरदस्त फटका खेळलाय. अगदी बसला आणि बसून मात्र हा फटका खेळलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दिलीप दादा देवरे यांच्या शुभ हस्ते आपण अतिरिक्त खेळाडूला आपण भेटवस्तू देऊया. काही जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. नवीन दिला का पॉवर प्ले त्या असं टाका तो बॉल घ्या बॉल द्या की नवीन बॉल सर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 चेंडू पाठीमागे पिसानी टीमने 10 धावा गोळा केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये समीर गोगावले यांची बॅट तळपले. कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे की पिसानी विरुद्ध केळवली असा सामना झालेला आहे. त्याच्यामध्ये दोन्ही संघांचं पारडं तितकंच जड आहे. कधी पिसानीनं केळवलीला हरवलेलं आहे तर केळवलीने कधी पिसानीला हरवलेलं आहे. त्यामुळे तितकंच पारडं जड आहे. परंतु यावेळेला समीर गोगावले थांबायचं नाव घेत नाहीये. प्रत्येक बॉल वरती तो तुटून पडलाय. आक्रमक रूप धारण करत असताना आणखीन एक त्याच्या बॅट मधून आलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये चौकार. समीर गोगावले तुफान यांना धावा मिळाल्या जातील 4 आणि पिसानीला देखील मिळाल्या जातील 4 धावा. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचली आता 14 धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सतीश जांगळे बाबू यांच्यावरती समीर गोगावले हल्ला बॉल चढवताना पाहायला मिळतोय. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून मात्र बॅटिंग केली जाते. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवरती षटकार आलाय, चौथ्या बॉलवरती देखील चौकार आलाय. सुचितचा फटका अगदी आगळ्या वेगळ्या स्टाईलचा हा फटका खेळलाय समीरने. याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर प्लेट मध्ये पॉवर तोड फटकेबाजी केली जाते समीरच्या बॅट मधून. आणखीन एक जबरदस्त फटका. आयकॉन विरुद्ध आयकॉन असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. सतीश जांगळे विरुद्ध समीर गोगावले आणि सतीश जांगळे यांच्यावरती आता भारी पडलाय समीर गोगावले. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग देखील समीर गोगावलेने गाजवली होती आणि सतीश जांगळेने देखील गाजवली होती. आता आमने सामने भिडलेत. आणखीन एक चांगला फटका. वाईडची एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा पॉवर जनरेट केले आणि बॉलला याही पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीर गोगावले तुफान यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. शेवटच्या बॉलवरती देखील इरादे केले चौकाराने. पहिल्या बॉलची सुरुवात केली होती चौकाराने आणि शेवट देखील या ओव्हरचा केलाय चौकाराने. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 22 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग झाले समीर गोगावलेची आणि सध्या तरी धावपलकावरती आपण पाहताय. प्रथमतः बॅटिंग करत असताना PCMP पिसानी टीमच्या धावसंख्येवरती अगदी 22 धावा लागलेल्या आहेत धावपलकावरती. 3 षटकासाठी अवघे 15 मिनिटांचा अवधी दिलेला आहे. 4 षटकामध्ये 4 मिनिटमध्ये पहिलं षटक हाताळलेलं आहे सतीश जांगळे यांनी. त्यांचं कौतुक करावं लागेल. 15 मिनिटांसाठी अवधी आहे तुम्हाला एका इनिंग साठी. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये योगेश केरेकर यांना प्राचारण केलेलं आहे आणि स्ट्राईक एंडला षटकार किंग पिसानी गावचा बकासूर. स्ट्राईक एंड वरती अतुल गोगावले. योगेश केरेकर कॅप्टन आहेत केळवलीचे आणि पहिलाच बॉल बकासूरच्या बॅटने पहिल्या ओव्हरची सुरुवात चौकाराने केली होती तर अतुल गोगावलेने ओव्हर क्रमांक 2 ची सुरुवात षटकाराने केले.
दोनो बाही दोनो तबाई आणि पिसानी टीम साठी आता चांगली बॅटिंग होते. विराट स्पोर्ट्स बॅटचा ब्रँड अँबॅसेडर देखील म्हणून अतुल गोगावले यांना ओळखलं जातं आणि तो मात्र आता वेगळ्याच रंगात देखील आलाय. त्यानेही पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. आणखीन एक गुडघा टेकून या बॉलला वळवलाय. फटक्यामध्ये आहे ताकद, नजाकत. बॉल निघून चाललाय फाइनल रिजन्सी मार्शीच्या बाहेर. 4 धावांसाठी अतुल लक्ष्मण गोगावले यांच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार चौकार. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतरच्या बॉलवरती चौकार आलाय. म्हणजेच काय, जखमेवरती मीठ चोळणारे फटके येत आहेत अतुल गोगावलेच्या बॅटमधून. 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा गोळा केलेत आणि योगेश केरेकर यांच्यावरती हल्लाबोल चढवायला सुरुवात केली. पुढे आले होते, टॉपेच लागले, कॅचची संधी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्यानंतर धाव मिळाली ती म्हणजे 1. पुढे आले होते, पायांचा वापर केला होता, जागा बनवली होती, रूम बनवली होती, परंतु बॅटच्या अगदी मधोमध बॉलला घेऊ शकले नाहीत. एक सिंगल धाव प्राप्त झाले आणि संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचली. प्रथमतः बॅटिंग करत असताना 33 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनपर्यंत PCMP पिसानी टीमची एकही विकेट गमावली नाहीये आणि आता केळवली टीम मात्र विकेटच्या शोधामध्ये आहे. गेले 3 वर्षे ही स्पर्धा होत असते श्री सालपाई काळेश्वरी देवी चषकाची आणि त्या 3ही वर्षामध्ये प्रथम क्रमांकाचा मान कोणी पटकावलाय ना, तर त्या गावाचं नाव आहे शिवशक्ती केळवली. आणि 30 टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि पहिला बॉल पेस करत असताना दुसऱ्या ओव्हरमधील समीर गोगावले जाळ्यामध्ये अडकलाय. जे वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावत होतं त्या वादळाला मात्र आता योगेश केरेकरने शांत केलाय. जो काटा टोचत होता त्या काट्याला देखील आता अलगदपणे बाहेर काढलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं योगेश केरेकरने. पहिल्या 2 बॉलवरती संकट आली होती आणि त्या संकटातून मार्ग काढत असताना योगेश केरेकरने देखील आता आपले इरादे स्पष्ट केलेत. सिंधुताई सपकाळ यांनी एक चांगलं विधान म्हटलं होतं, फुलांच्या पायगड्यावरून चालत असताना काटे तुम्हाला टोचले तरी चालतील, काट्यांना फक्त टोचणं माहीत असतं, त्यांना वेदना कधीच कळत नाहीत. तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे कठीण प्रसंग येऊ द्या, तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की काटेच तुम्हाला म्हणतील आइये वेलकम हम झुकता है तुम चलना सीखो. म्हणजे संकटावरती तुम्हाला तुटून पडावं लागतं आणि योगेश केरेकरने देखील तेच काम केलंय. चला घाई करा बॅट्समन, ऋषी धावत चल. 3 षटकांसाठी अवघ्या 15 मिनिटांचा अवधी आहे, याची नोंद घ्या. पुढचा बॉल ऋषिकेश गोगावले डावखुरे हाताचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि ऋषीने देखील आल्या पावली मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते. कॅचची संधी आणि शेवटी कॅच इथे पकडलाय. अंदाज चुकला होता. ज्या वेळा योगेश केरेकर अगदी ओरडला त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा शरीराचं संतुलन संतोषने बनवलं आणि एका पाठोपाठ एक दुसरा गडी देखील कोसळला PCMP पिसानी टीमचा. ऋषिकेश गोगावले मैदानाच्या आतमध्ये आला, ऋषिकेश गोगावले मैदानाच्या बाहेर गेला. योगेश केरेकरने केळवली टीम साठी देखील चांगलं काम केलंय, कारण कॅप्टन आहे, जबाबदारी आहे. कॅप्टन चला सीना ताण के आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटल देखील चांगलं पाहायला मिळेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. अभिषेक गोगावले विरुद्ध योगेश केरेकर. पिसानी टीमचा कॅप्टन अभिषेक गोगावले आणि केळवली टीमचा कॅप्टन योगेश केरेकर. बॅटल चांगलं रंगताना पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला वळवला. विकेट हॅट्रिक होईल का? एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु काय अफलातून बॉल सेव्ह केलाय. फिल्डिंगचा दर्जा अफलातून पाहायला मिळालाय आणि धाव मिळाली ती फक्त 1च धाव. काय फटका खेळला होता डीप मिड विकेट रिजन मध्ये, परंतु बॉल देखील सेव्ह केला. सतीश जांगळेचा फिल्डिंगचा दर्जा दर्जेदार पाहायला मिळाला. आम्ही सातत्याने सांगत आलोय, तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती मॅचेस जिंकू शकत नाहीये, तुम्ही फिल्डिंगच्या जोरावरती देखील मॅचेस जिंकू शकतात. आणि फिल्डिंग जबरदस्त झाले सतीश जांगळेची. एका हाताने बॉलला आतमध्ये ढकललं, एक हात जगन्नाथ आणि आपल्या टीम साठी 5 धावा देखील त्यांनी वाचवलेत. याच 5 धावा त्यांना दुसऱ्या डावासाठी फायदेशीर ठरू शकतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 34 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या
सतीश जांगळे विरुद्ध, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावफलकाला अंकुश लावला योगेश केरेकरने. अवघ्या धावा खर्च केल्या, 12 धावा. आता ओव्हर क्रमांक 3 ला होते सुरुवात आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये शरद केरेकर गोलंदाजीच्या मार्क वरती. पहिलाच बॉल स्ट्राईक एंड वरती अभिषेक गोगावले आणि पहिलाच बॉल डावी यष्टी सोडून जाणारा आहे. लेग स्टंप वरती हा बॉल ठेवला होता. पंचांचा कॉल आहे वाईल्ड बॉल. एक सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने 35 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पाठीमागच्या मॅच मध्ये अभिषेक गोगावलेने काही दमदार खेळ साकारला होता. तशाच प्रकारचा खेळ त्याला साकारावा लागेल, कारण मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देखील त्याच्या अंगावरती परिधान केलेली आहे. म्हणजे पाठीमागचा खेळ त्याने दमदार केलाय. हा बॉल पायावरती टाकलाय, काय घडलं, जाईल, डायरेक्ट हिट केले आणि इथे पहा दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि जाळ्यामध्ये कोणता खेळाडू अडकलाय ना, तर त्या खेळाडूचं नाव आहे अतुल गोगावले. जे पिसानी टीमला करायचं नव्हतं तेच केलं आणि केळवली टीमला मात्र आता चांगला फायदा झालाय. अतुल गोगावले बाद झाला. स्ट्राईक घेण्यासाठी झगडत होता, परंतु अभिषेकला देखील मोह आवरला नाही. त्याने देखील लगेच स्ट्राईक सोडली आणि त्यानंतर आता अभिषेक देखील नाराज झालाय, अतुल देखील नाराज झालाय आणि पिसानी टीम देखील आता नाराज झाले, कारण जे करायचं नव्हतं ते केलं आणि आता डोक्याला हात लावून बसलेत. परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. योगेश गोगावले इनेट क्रमांक 5 वरती त्याला प्राचारण केलंय आणि आता योगेशला चांगला खेळ करावा लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 धावसंख्येवरती. चला घाई करा, विनंती असेल. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई अंतर्गत ग्रामस्थ मंडळ कातवडी बुद्रुक आणि लोटेकर कातवडी क्रिकेट क्लब आयोजित सालपाई काळेश्वरी देवी चषक 2026 पर्व क्रमांक 4 आहे. ओह, क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, अगदी यष्ट्यांचा चुम्मा घेऊन बॉल निघून चाललाय पाठीमागच्या दिशेला. आणखीन एक विकेट गॉन होते पिसानी टीमची. एका पाठोपाठ एक मोठे धक्के लागलेत. तू चल मै आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि आता कुठेतरी अडचणीच्या पेचामध्ये संघ देखील अडकलाय, पिसानी टीम देखील. कारण पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आलेत, परंतु तिसऱ्या षटकामध्ये शरद केरेकरने काय गोलंदाजी केले. जे षटक टार्गेट सेट करणारा असतं बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, त्या षटकामध्ये शरद केरेकरने मात्र चांगली गोलंदाजी करून अगदी फलंदाजांना सळो की पळो करून सोडले पिसानीच्या. पुढचा बॉल वैभव गोगावले आणि हा बॉल फ्लाय दिले, उसळी दिले, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. आता शेवटचे किती चेंडू शिल्लक आहेत, तर 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक अभिषेकला देणं गरजेचं असेल. वैभव गोगावले स्ट्राईक एंड वरती. हाई चेंडू हवेमध्ये खेळलाय, उंची जास्त लांबी कमी. सतीश जांगळेने खूप मोठी चुकी केली. ही चुकी करणं गरजेचं नव्हतं सतीश जांगळे यांना, कारण एक धाव देखील वाचली असती आणि महत्वाचं म्हणजे नवीन एररला बॅट्समन मात्र स्ट्राईक एंड वरती उभा राहिला असता. परंतु एक जीवनदान मिळालं, एक धाव देखील मिळाली. आता स्ट्राईक एंड वरती अभिषेक गोगावले. आता जे चूक केल्या ना अतुलच्या बाबतीत, त्या चुकीला जर सुधारायचं असेल ना तर अभिषेकला 2 मोठे फटके खेळावेच लागतील. आणि हा बॉल डॉट बॉल आलेला आहे. कमी गतीचा बॉल पाठीमागे ओढला होता. व्हेरिएशन चांगलं होतं, लाईन चांगली, लेंथ चांगली, टप्पा चांगला, सुरेख बॉल हाताळला शरद केरेकरने आणि इथे पाठ डॉट बॉल आलाय. टार्गेट सेट करणारा बॉल असेल. यानंतरची मॅच आहे सारकळ कडवाडी विरुद्ध सायळी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी या. आणि शेवटच्या बॉलवरती अखेरकार मोठा फटका आलाय. अभिषेकने आपले इरादे स्पष्ट केलेत. नवा संजीवनी देणारा, आत्मविश्वास वाढवणारा हा षटकार आलाय अभिषेक गोगावलेच्या बॅट मधून. आता संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष असेल केळवली टीम समोर. येणारे बॉल आहेत 18 बॉल 43 धावांची आवश्यकता आहे. आणि आता टॉस करूया आपण दोन टीमच्या दरम्यान.
सायली विरुद्ध सारकल कडवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण धावत या, आपण टॉस करूया आणि कॉमेंट्री बॉक्स मधून आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण वळूया. तिथे मात्र आवाज ऐकला जाईल मायक्रोफोन वरती. व्हॉइस ऑफ सातारा, सातारा जिल्ह्यातील KSK परिसरातील एक बुलंद आवाज, एक गोड आवाज, शांत संयमी व्यक्तिमत्व. आणि मी वारंवार सूचना करत असतो, ज्या वेळेला मी समालोचन करण्यासाठी इतर ठिकाणी जायचो त्यावेळेला KSK परिसरामध्ये जायचो आणि पहिला माईक माझ्या हातामध्ये कोणी दिला असेल ना तर निश्चितपणे ते नाव आहे गणेश शिंदे सर. आणि आज त्यांच्या समवेत मला कॉमेंट्री करण्याची एक संधी लाभते, त्याबद्दल खरोखर मी कौतुक करेन त्यांचं देखील. आणि आता मायक्रोफोनवरती प्रेझेंटेशन बॉक्स मधून ऐकूया टॉस का बॉस या कक्षाची कहाणी गणेश शिंदे सरांच्या वाणीतून. थँक्यू. दोन्ही टीमचे कॅप्टन धावत या. हॅलो, विनायकजी लोटेकर यांना विनंती करतो आपण टॉस साठी याचे प्लीज. विनायकजी लोटेकर साहेब यांना विनंती करतो आपण टॉस साठी याचे. एका बाजूला श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडी, विपक्ष सारकर कळवाडी. या ठिकाणी टॉस कोण मागेल? यस, टीम सायडी टॉस मागेल. कसं आहे माहिती आहे ना? हा, यस, कॉल देईल सायडी. स्विंग द कॉइन. सालपाई देवी खऱ्या अर्थानं. आणि इथे कातोडी टॉस अगेन्स्ट जातो. या ठिकाणी कडवाडी संघाच्या बाजूने टॉस जातोय. टॉस जिंकलाय, काय चॉईस कराल? 3 षटकाची मॅच राहील. आम्ही प्रथम फलंदाजी करू. अगदी धाडसी निर्णय. फलंदाजी सेकंड राऊंडची मॅच आहे. एक मॅच जिंकून दोन्ही टीम इथे आल्यात. फलंदाजी करताना 3 षटकामध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा नक्की प्रयत्न करू. टीम मधील असा कोणता फलंदाज आहे त्याच्याकडून अपेक्षा असेल की त्यांनी नाही पहिल्या षटकामध्ये आम्हाला 20 धावा करून द्यायला पाहिजेत? फलंदाज करणार जी ओपनिंग जोडी जाईल त्यांच्याकडून अपेक्षा असणार की पॉवर प्लेमध्ये जेवढे जास्तीत जास्त रन करता येतील तेवढे कराव्यात. टॉस हरलाय, आता मात्र क्षेत्ररक्षण करायचंय. खऱ्या अर्थानं पहिली मॅच अगदी दमदार जिंकला. जवळजवळ 55-56 धावा तुम्ही धावफलकावरती लावल्या. आता काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल? नाही, आम्ही यांना 30 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आपण जर पाहिलं तर क्रिकेट आता खऱ्या अर्थानं थोडंच राहिले, बट 1-2 टुर्नामेंट खेळता आल्या तर नक्कीच तेवढ्याच राहिल्यात आता मुंबई शहरामध्ये. इथून पुढे गावाकडे कसं काय क्रिकेट होणार आहे? गावाकडे पण टुर्नामेंट्स आहेत, तिकडे पण टुर्नामेंटचे रजिस्ट्रेशन केलेले आहेत. तर मेमध्ये खूप जल्लोष असेल क्रिकेटचा. नक्कीच खूप जल्लोषाचं वातावरण असेल गावाकडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना देऊया शुभेच्छा. आणि ते मात्र टॉस जिंकल्या टीम कडवाडी सारकल 11 संघाने. सिलेक्ट टू द बॅट पस. जाऊया बॅक टू कॉम बॉक्स. त्या ठिकाणी तुषार सांबळे सर आपली वाट पाहतायत. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल डीप पॉइंट रिझन मध्ये केला आणि पहिल्याच बॉलवरती धावा मिळाल्या. त्यात तब्बल 2 धावा. 2 धावेने श्रीगणेशा झालेला आहे. संघाचं खातं अकाउंट ओपन झालेलं आहे शिवशक्ती केळवली टीमचं. आता 2 धावेने चालू झालेली गाडी जाऊन थांबवायची आहे. तब्बल 43 या धावसंख्येवरती म्हटल्यानंतर चांगली पार्टनरशिप उभं राहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती केळवली टीमची योगेश केरेकर आणि सतीश जांगळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आणि या जोडीला थांबवण्यासाठी पिसानी टीमचा तुफान समीर गोगावले. डावकुरी हाताचा गोलंदाज आडव्या बॅटने या बॉलला दिशा दिली. गॅप मधून बॉल निघून चाललाय. डीप मिड विकेट रिजन आणि डीप स्क्वेअर लेग रिजनच्या मधून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. 43 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्याच 2 बॉलवरती तब्बल 6 धावा धावफलकावरती गोळा केलेल्या आहेत योगेश केरेकरने. धावांची भूक त्यांना लागलेली आहे रखरखत्या उन्हामध्ये. पुढचा बॉल समीर गोगावले डावकुरी हाताचा गोलंदाज. हाई बॉल एनफिल्डच्या डोक्यावरतून केलाय फाईन लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल थांबणार नाहीये, ऐकणार नाहीये. बॉल निघून चाललाय दन 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 दना दन करत सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे चौकार योगेश केरेकर यांच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल डबल डिजिट अंकावरती, अर्थातच 10 धावसंख्येवरती. ज्या प्रकारे समीरने हल्ला बॉल चढवला होता सतीश जांगळे यांच्यावरती, तशाच प्रकारे योगेश केरेकरने देखील हल्ला बॉल चढवायला सुरुवात केली. हा बॉल देखील चांगला केलाय. काव कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी सलगचा 3रा चौकार योगेश केरेकरच्या बॅट मधून. आणि आता योगेश केरेकर देखील सेट अँड फायर होताना पाहायला मिळत आहेत. ते देखील थांबायचं नाव घेत नाहीयेत.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारे 22 धावा पहिल्या डावामध्ये गोळा केल्या होत्या पिसानी टीमने, त्याला प्रत्युत्तर देत असताना योगेश केरेकरची देखील बॅट मैदानाच्या आतमध्ये लाजवाब आणि अप्रतिम क्वालिटीची चालते. 14 धावा आतापर्यंत गोळा केले 4 बॉलमध्ये. ओहो, हाही गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं. गॅप मधून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सलगच्या 4 बॉलवरती 4 चौकार. योगेश केरेकर मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बॅटिंग करतायत. समीर गोगावले यांच्यावरती आता हल्ला बोल चढवायला सुरुवात केली. ते देखील थांबायचं नाव घेत नाहीयेत. मार झोड तोड झोड त्यांना पसंत आहे आणि का मला टीमचा कॅप्टन, का मला टीमचा लीडर केलंय हे मात्र सांगून देत असताना योगेश केरेकर. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याही मस्तकावरती दस्तक देऊन सलगचा 5वा षटकार येताना पाहायला मिळतोय. योगेश केरेकरच्या बॅट मधून पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि धावफलकावरती धावा आहेत 22 धावा. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सकाळपासून आपण पाहू शकाल राहुल धनावडे सर पाहायला मिळतात. पेशाने शिक्षक आहेत आणि खरं तर याच वर्षी त्यांना शिक्षक म्हणून पदवी मिळाली आणि आज गुणलेखकाचं काम देखील ते करतायत. परंतु राहुल सर जर आपण पाहिलं ना, पहिल्या डावामध्ये देखील पिसानी टीम ज्यावेळेला बॅटिंग करत होती त्यावेळेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये 22 धावा ठोकल्या होत्या समीरने, परंतु त्याला उत्तर देत असताना योगेश केरेकरने देखील दुसऱ्या डावामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा ठोकलेत. म्हणजे दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत, तितक्याच लेवलचे आहेत आणि आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22. येणारे बॉल आहेत आता 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 21 धावा. 43 धावांचं लक्ष्य आहे. 12 बॉल 21 धावांची गरज या मॅच मध्ये. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये ऋषिकेश गोगावले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, परंतु स्ट्राइक एनला सतीश जांगळे बाबू. निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये धावा कमी खर्च झाल्या तर कमबॅक होईल, परंतु अशा प्रकारचे बॉल टाकल्यानंतर सतीश जांगळे थांबायचं नाव घेत नाहीये. त्याला हा लॉलीपॉप चेंडू होता. बॉलची वाट पाहिली आणि बॉलची वाट देखील लावली. सतीश जांगळेच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त षटकार. ओव्हर क्रमांक 2 ची सुरुवात षटकाराने केले. आता सतीश जांगळेने देखील हात खोललेत आणि केळवली टीमची ही A1 जोडी आहे. योगेश केरेकर आणि सतीश जांगळे. ओहो, या वेळेला देखील विकेट किपरला चकवा देऊन बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिझन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तब्बल 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा गोळा केलेत आणि पहिल्या डावामध्ये देखील असंच घडलं होतं. योगेश केरेकर दुसरी ओव्हर घेऊन आला होता आणि त्यालाही 2 बॉलवरती 10 धावा ठोकल्या होत्या अतुलने आणि आता सतीश जांगळेने देखील तेच केलंय, परंतु तेथून मात्र एक विकेट आली होती. आता इथे विकेट येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता 11 धावांची गरज आहे फक्त या मॅच मध्ये. आणि हा बॉल काही घडलंय. यस, डॉट बॉल. येणारे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. केळवली टीमला सलगचे 3 वर्ष चॅम्पियन पद कोणी पटकावलं असेल ना श्री सालपाई काळेश्वरी देवी चषकामधील, तर ते नाव आहे शिवशक्ती केळवली आणि तीच टीम मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करते. ओहो, या वेळेला फटका तर चांगला आहे. उंची जास्त, लांबी ही तितकीच आहे. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. सतीश जांगळेच्या बॅट मधून आलाय आणखीन एक लाजवाब षटकार. आता 8 बॉल 5 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका, मॅच उद्ध्वस्त. आणि तो फटका येणार का? मॅच उद्ध्वस्त होईल का? हो, आलाय तर मोठा फटका. गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्कोर इज लेवल. आता फक्त एका धावेची आवश्यकता. केळवली टीमची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश केरेकर आणि सतीश जांगळे. कित्येक वर्ष मात्र केळवली टीमचं क्रिकेट गाजवलंय आणि गाजवत आलेले आहेत. दोनो बाही दोनो तबाई. आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्कोर इज लेवल. अवघी एका धावेची गरज आणि एका धावेची गरज असताना हाही बॉल पाठवलाय
सीमारेषेच्या बाहेर विजयाचा षटकार आलाय सतीश जांगळेच्या